विदर्भाची पंढरीनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीने अकोला शहरात प्रवेश करताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। शेगाव ते पंढरपूर असा आध्यात्मिक प्रवास करणाऱ्या या पालखीचे यंदाचे 57वे वर्ष असून हजारो वारकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत पालखी मार्गावर भक्तीचा महासागर उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं। पालखीच्या तिसऱ्या दिवशी पारस भौरत मार्गावर प्रवास करत संत गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल झाली। गणगण गणात बोते या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। हातात टाळ, मृदुंग, मुखी नामस्मरण आणि हृदयात पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन हजारो वारकरी या दिंडीत सहभागी झाले। यावेळी पालखी सोहळ्याचे आकाशातून टिपलेले विहंगमन ड्रोन दृश्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अद्भुत संगम या दृश्यामधून अनुभवायला मिळतोय। पालखी मार्गावर वारकऱ्यांची शिस्त, भक्तिभाव आणि उत्साह पाहून अनेक भाविक भारावून गेले। संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोहळा केवळ धार्मिक परंपरा नसून समाजाला एकत्र आणणारा आणि भक्तीची ऊर्जा देणारा उत्सव ठरतोय। अकोल्यातील भक्तांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला असून पालखी आता पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। दीपक गवई, जनशक्ती, अकोला।